16 फेब्रुवारी भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस। याच दिवशी भारतीय सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके यांनी जगाचा निरोप घेतला। धुंडीराज गोविंद फाळके हे त्यांचे पूर्ण नाव। एक दूरदृष्टी असलेले महान व्यक्तिमत्व। त्यांचा जन्म नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथे झाला, एका मराठी कुटुंबात। त्यांनी चित्रपट बनवण्याचे मोठे स्वप्न पाहिले, जेव्हा ते भारतात कोणी पाहिले नव्हते। 1913 साली त्यांनी भारताचा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट राजा हरिश्चंद्र बनवला। हा चित्रपट बनवण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले, अगदी त्यांच्या पत्नीचे दागिनेही विकले। त्यावेळी चित्रपटात महिलांनी काम करणे चांगले मानले जात नव्हते, त्यामुळे त्यांना अभिनेत्री मिळेना। मग एका पुरुषानेच स्त्रीची भूमिका साकारली, ती म्हणजे अण्णा साळुंके। दादासाहेबांनी चित्रपटाचे दिग्दर्शन, लेखन, छायाचित्रण, संपादन आणि अगदी मेकअप ही स्वतःच केला। त्यांचे हे धाडस, त्यांचा हा आत्मविश्वास पाहून लोक थक्क झाले। त्यांच्या अथक परिश्रमातून भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचला गेला। त्यांच्या या योगदानामुळेच आज बॉलिवूड जगभरात ओळखले जाते। दादासाहेबांनी एकूण 95 चित्रपट आणि 27 लघुपट, शॉर्ट फिल्म्स बनवले। त्यांच्या कार्यामुळे हजारो लोकांना रोजगार मिळाला आणि चित्रपट हे एक मोठे माध्यम बनले। त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार सुरू केला। हा पुरस्कार भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा आणि मानाचा पुरस्कार आहे। दादासाहेबांनी दाखवून दिले की स्वप्न कितीही मोठे असले तरी ते जिद्दीने पूर्ण करता येते। त्यांचा संघर्ष आणि त्यांचे योगदान आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहील। इनसे है भारत्या महान मराठी सुपुत्राला आणि भारतीय चित्रपटसृष्टीच्या जनकाला विनम्र अभिवादन करते। जय महाराष्ट्र, जय हिंद।